शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात 11 डिसेंबर 2025 रोजी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असून ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व सदरचे प्रश्न तातडीने सोडवावे या मागणीचे निवेदन सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले। यावेळी सविता बेडगे, विजयालक्ष्मी क्षीरसागर, शशिकला बिराजदार, भास्कर कुंभार, नरसिंह मिसालुलू, आरिफ रंगरेज, दिनकर चौरे, सिद्धराम मुद्देबिहाळ, सिद्धराम हलकुडे, धोंडीराम जेऊरकर, गिरीश मठपती, सिद्धराम पगले, गुरुशांत कुंभार, प्रकाश शिंदे, वसंत धोत्रे, कुमार जम्मा, मौला जमादार, उज्ज्वल खाडे, रामचंद्र वग्गे, आरती पाटील, भारत बसुदे उपस्थित होते। या संदर्भात सदाशिव बेडगे व नरसिंह मिसालुलू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। नमस्कार, मी सदाशिव बेडगे, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद। आज महाराष्ट्रातून 35 जिल्हा ग्रंथालय कार्यालय व 6 विभागीय कार्यालय यामध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन शासनाने दिले पाहिजे या मागणीचे निवेदन देण्यात आलेले आहे। ग्रंथालय कायदा 1967 साली स्थापन झाला असून काळानुरूप कायद्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे। यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ग्रंथालय कायदा बदल करण्यासाठी लक्ष घालावे या मागणीचे निवेदन आम्ही जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथे दिलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून आज 35 जिल्हे व 6 विभाग कार्यालयामधून निवेदन देण्यात आलेलं आहे। ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केले पाहिजे। ग्रंथालय कर्मचाऱ्यांचं 6 तासाच्या ऐवजी 8 तास वेळ केली पाहिजे। ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या वेतनामध्ये 10% वाढ केली पाहिजे या प्रमुख मागण्याचं निवेदन आज देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य सरकारनं जसं गोवा राज्य सरकार, केरळ राज्य सरकार व कर्नाटक राज्य सरकार तेथील ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर महिन्याला 25,000 रुपये वेतन त्यांच्या खात्यावर जमा करते, तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। कारण 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की देशातील एकूण ग्रंथालयापैकी 25% ग्रंथालय महाराष्ट्रात आहेत आणि या ग्रंथालय 25% महाराष्ट्रात त्या ग्रंथालयामुळे मराठी भाषाचा विकास झालेला आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आपण सांगितलं की 25% ग्रंथालय महाराष्ट्रात आहेत, मग तेथील ग्रंथालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त ड वर्गाच्या कर्मचाऱ्याला 2200 ते 23 रुपये दर महिन्याला वेतन मिळतं आहे। व्यक्तिगत एकट्याचा खर्च भागवू शकत नाही, त्याने आपल्या कुटुंबाचे उपयोग कसे भागेल। यासाठी आमची मागणी आहे की कर्मचाऱ्यांना कमीत कमी 25,000 रुपये वेतन त्यांच्या खात्यावर जमा करावे। नरसिंह मिसालुलू, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय विकास परिषदेचा सहसचिव आहे। गेल्या 20 वर्षापासून मी ग्रंथालयात काम करतो आहे। 1967 पासून ग्रंथालय कायदा झालेला आहे। दर 3 वर्षांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांना 10% वेतन वाढ द्यावे असं कायद्यानुसार तरतूद आहे, परंतु आज ताकद 58 वर्ष झाले आम्हाला वेतन वाढ मिळत नाही। फक्त अनुदानामध्ये 50% वाढ, 40% वाढ असंच मिळत आहे। कर्मचारी स्वतःचं घराचं कुटुंबाचं गुजराण करू शकत नाही, एवढं कमी वेतन आम्हाला मिळत आहे। तरी आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना, त्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला किमान वेतन मिळावं। त्यासाठी येत्या 11 डिसेंबरला आम्ही नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्याचा संकल्प केलेला आहे। त्यासाठी किमान वेतन आणि दर्जा बदल, अनुदान वाढ जे काही असतील ते मागण्या आम्ही पूर्ण करून घेणार आहोत।